बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. तमाम शिवसैनिकांना आव्हान आहे, शिवसेना एक वादळ हे तुमच्या माझ्या हक्काचं एक लहानचं यूट्यूब व्यासपीठ, एक लहानचं प्रबोधन माध्यम. तुम्ही सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा पुन्हा विनंती करतो. ब्रिटिशांची फोडा आणि राज्य करा ही युक्ती तुम्हाला चांगलीच माहिती आहे. मुठभर ब्रिटिशांनी उभ्या हिंदुस्थानावर जे वर्चस्व प्रस्थापित केलं ते काही बळाच्या जीवावर केलेलं नाही. फोडा आणि राज्य करा, अगदी सोपी पद्धत आहे. आणि भारतामध्ये जिथे इतकी विविधता आहे, जातींमध्ये असेल, भाषांमध्ये असेल, प्रांतांमध्ये असेल, पेहरावांमध्ये असेल, खानपानामध्ये असेल, इतकी विविधता आहे. यांच्यामध्ये ब्रिटिशांनी हेरलं, यांच्यामध्ये तो एकोपा नाहीये. त्यामुळे ह्या समाजावर जर राज्य करायचं झालं तर शक्तीच्या जीवावर नाही, कारण शक्तीच्या जीवावर ब्रिटिश भारतीयांशी कधीच लढू शकले नसते. इतका शूर समाज भारतामध्ये सापडतो. अगदी जाट, शीख, मराठा, राजपूत सगळे समाज घ्या, अगदी लढवई आहे. पण एवढं सगळं असताना देखील तुम्ही पहा, ब्रिटिश यशस्वी ठरले. कारण ब्रिटिशांनी एक गोष्ट चांगली हेरली, या समाजामध्ये दुहीची बीज पेरलीत ना तर ती अगदी खडकावर देखील अगदी मस्त उमलतात. दुहीची बीज काळ्या कठोर खडकावर देखील मस्त उमलतात. हे ब्रिटिशांनी हेरलं. अगदी त्याचप्रमाणे सांगतो तुम्हाला, या भारतीय जनता पक्षाने ब्रिटिशांचं साम्राज्य जेव्हा खालचं झालं त्यानंतर ब्रिटिशांची ही फोडा आणि राज्य करायची जी युक्ती आहे ही भारतीय जनता पक्षाने अतिशय चांगली हेरली आणि हिला आपल्या राजकारणात वापरून घेतलं. कसं ते लक्षात घ्या. फोडा आणि राज्य करा. महाराष्ट्रात किंवा देशात भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस पासून सत्तेवर येऊ लागला 2014 पासून, त्यांनी अनेक ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण केलंय. अनेक ठिकाणी याची असंख्य उदाहरणं आहेत. महाराष्ट्रातली उदाहरणं तुम्हाला वेगळी सांगायला नको. चला, तुमची राजकारण जोपर्यंत पक्षांपर्यंत होती तोपर्यंत समजू शकतो. आता तुम्ही काय केलात, आता तुम्ही मूळ ब्रिटिशांच्या त्या रोलमध्ये आलात, त्या भूमिकेत आलात. ब्रिटिशांनी समाजामध्ये फोडाफोडी केल्या होत्या. समाजामध्ये नेमकं घडतंय कसं बघा. आता महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आंदोलन अतिशय अशा वळणावर आहे जिथे करो की मरो अशी परिस्थिती आहे. सरकार उलथवून टाकेल इतपत मराठा समाज पेटलाय. त्यामुळे आता ह्या आंदोलनाची धार कशी कमी करायची याचं सरकार मात्र चांगला विचार करतंय. सरकार आरक्षण कसं मिळेल याचा विचार मुळात करतच नाहीये. मला पुन्हा मराठा समाजाला सांगणं आहे, 40 दिवसांचं आपण मोठं मन दाखवून यांना जे 40 दिवसांची एक मर्यादा दिली होती, 40 दिवसातले जवळपास 38 दिवस संपले, 2 दिवस उरले. तुम्ही मला एक सांगा, 40 दिवसात जी गोष्ट घडली नाही ती 38 दिवसात जी गोष्ट घडली नाही ती 2 दिवसात घडणार आहे का? आपल्या तोंडाला पुन्हा तीच पानं पुसली जाणार. आणि याचं एक उत्तम उदाहरण आज तुम्ही सर्वांनी टेलिव्हिजनवर पाहिलं. आज एक जाहिरात सरकारची प्रसिद्ध होते, त्यात मराठ्यांसाठी EWS अशा प्रकारचं जे त्या नवीन पिल्लू, जे जरांगे पाटील साहेबांच्या भाषेत एक नवीन पिल्लू सोडलंय ह्यांनी मराठ्यांवर. EWS साठी मराठ्यांचं आरक्षणाचं आंदोलन चालूच नव्हतं. EWS काही महाराष्ट्रात फक्त लागू नाहीये, EWS ही देशभर लागू आहे. आणि EWS ही सवर्णांसाठीच आहे. EWS मध्ये सगळेच येतात. जरुरी नाहीये की EWS मध्ये फक्त मराठा आहे. मराठ्यांना सुद्धा EWS मध्येच त्यांना ते आर्थिक हे घ्यावं लागतं. पण ते पण किती आहे तुम्हाला माहिती आहे? 50% तुमचं भरलेलं शुल्क परत मिळत असतं. इकॉनॉमिकली वीकर म्हणतात त्याला. 50% म्हणजे 50% तर तुम्हाला भरायचंय. अरे पण ज्याची 50% सुद्धा ज्याला भरता येत नाहीये त्याचं काय? तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. EWSचं सरकारने अचानक एक सबस्टिट्यूट काढलं. म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाचा आता 1-2 दिवस राहिलेत, कुठेतरी काहीतरी दाखवता यावं की आम्ही काहीतरी करतोय, म्हणून तेच जुनं पिल्लू उकरून काढलं आणि इथे नव्याने दाखवायचा प्रयत्न करतायत. त्यामुळे जरांगे पाटलांनी आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं की मराठा समाजाला वेडं बनवायचा प्रयत्न करू नका. त्यामुळे EWSचा विषय संपला. सरकारच्या जाहिरातीमध्ये आताच कसं बरं EWSचं नाव आलं? अगदी 2 दिवस बाकी असताना. अगदी बरोबर मी तुम्हाला वारंवार सांगत आलो, ज्यावेळेस शिवसेनेच्या केसेस कोर्टात येतात त्याच्याबरोबर 2 ते 3 दिवस आधी नार्वेकर कशी सुनावणी सुरुवात करतात म्हणजे कोर्टाला दाखवण्यासाठी, अगदी तसाच प्रकार हा इथे सुद्धा करण्यात आला. फोडा आणि राज्य करा हे मी तुम्हाला मगाशी जे सांगितलंय त्याची मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. मराठा समाज हा जोपर्यंत एकसंध आहे, ज्याला आपण सकल मराठा समाज म्हणतो, सकल म्हणजे त्याच्या जातीपातीच्या पलीकडे जाऊन
मराठा समाज हा एकसंध आहे तोपर्यंत सरकारला नामोहरण करू शकतो. पण जर का मराठ्यांची ही जी वज्रमूठ आहे ही जर फुटली आणि ही पाचही बोटं वेगवेगळी चालायला लागली तर मात्र मराठा समाजाचं काही खरं नाही. आणि सरकारला हे चांगलं माहिती आहे, त्यामुळे यांनी गोष्ट हेरली आणि कसा प्रयत्न केला बघा. कुणबी मराठा, 96 कुळी मराठा, साधा मराठा आणि ओबीसी. म्हणजे कुणब्यांचं सेपरेट आहे, कुणबी मराठा काहींच्या दाखल्यावर आहे. 96 कुळी मराठा हे जे नवीन पिल्लू सोडलंय ना, 96 कुळी मराठा हा मुळात मराठ्यांची अशी काही जात नाहीये. 96 कुळी हा कुटुंबांचा समूह आहे. 96 कुळी ही कुठलीही जात नाही. तुमच्या जातीच्या दाखल्यांवर 96 कुळी लिहून येत नाही, मी पुन्हा पुन्हा सांगतो. आणि ओबीसी त्याच्यानंतर हे वाद कसे घातले बघा. सगळ्यात पहिले त्यांनी घेतलं नारायण राणेंना. नारायण राणे म्हणतायत, आता बघा नारायण राणे ही काही साधी सोपी व्यक्ती नाही. जिने नारायण राणेंची स्वतःची समिती होती, त्या समितीमध्ये काम केलेली व्यक्ती जर मराठा समाजाला अशा प्रकारे गुमराह करायला लागली तर काय म्हणायचं नेमकं. नारायण राणे समितीचा जो अहवाल होता त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मराठा आणि कुणबी हे काही वेगळे नाहीत. त्यांनी इतिहासाचे दाखले तर समितीच्या अहवालात देखील आहेत. मग आज असं नारायण राणेंना अचानक का वाटू लागलं. सरकार नारायण राणेंवर प्रेशर टाकते का हे सगळं सांगण्यासाठी. एक मराठा बांधव म्हणून नारायण राणेंनी विचार करावा की आपण मराठा आरक्षणाला वेगळ्या दिशेने वळण देत आहोत. काय झालं, नारायण राणे म्हणतायत की आम्ही 96 कुळी मराठा, आम्ही कुणबीचं प्रमाणपत्र घेणार नाही. म्हणजे इथे यांनी कुणबींना कमी लेखायचा प्रयत्न केलाय. स्पष्ट आरोप आहे माझा, कुणबींना कमी लेखायचा प्रयत्न केलाय. कुणबी मराठा खरं तर एकच, युद्धजन्य परिस्थितीत हातात तलवार असते मराठ्यांच्या आणि युद्धाच्या शांततेच्या काळामध्ये हातात नांगर असतो. इतकं सोपं आहे हे. छत्रपती शाहूंनी सांगितलेलं आहे, स्वतः तुकाराम महाराजांच्या अभंगात सांगितलेलं आहे, ब्रिटिशांच्या जुन्या पुस्तकांमध्ये देखील याची नोंद आहे, स्वतः शिवाजी महाराजांच्या अनेक पत्रांमध्ये याचा व्यवहार पत्रांमध्ये त्याचा उल्लेख आहे. शेतकऱ्यांना ते कुणबी समजतात, मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधतात. त्याच्यानंतर जे 96 कुळी आहेत, 96 जी आडनावं आहेत ती आडनावं सहसा वतनदारीमध्ये किंवा जमीनदारीमध्ये पाहिली गेलेली आहेत. पण त्या 96 कुळी मराठ्यांचे देखील आज काय हाल आहेत ह्याची कल्पना नारायण राणेंना कदाचित नसेल. एक मराठा म्हणून मी सांगतो, स्वतः मराठा असल्यामुळे मला याची जाण आहे. आता माझं आडनाव जर 96 कुळीमध्ये नसेल तर मी 96 कुळींना माझा शत्रू मानायचं का. म्हणजे मराठ्यांमध्ये कशी भांडणं लावली. कुणबी मराठा हे जे प्रमाणपत्र असल्या तर कुणबी मराठा विरुद्ध 96 कुळी मराठा कसे वेगवेगळे आहेत. त्याच्यानंतर नवीन अंक समोर आला, रामदास कदम बाहेर आले, बरोबर कोकणातून चाललंय बरं का, हे सगळं लक्षात घ्या. रामदास कदम बाहेर येतात. रामदास कदम म्हणतात ते विदर्भात चालत असेल, कोकणामध्ये असं चालत नाही. चला आपण मान्य केलं नसेल चालत, आपण मान्य देखील केलं, पण एखाद्या लोकप्रतिनिधीने अशा प्रकारची वक्तव्य करून समाजामध्ये तेढ लावणं हे कितपत योग्य आहे. विदर्भ वेगळा केला मराठ्यांमध्ये आणि कोकण वेगळा केला. म्हणजे कशी फूट पाडायची, जरांगे पाटलांचं आंदोलन कशा प्रकारे कमी त्याची तीव्रता करता येईल याचा पूर्ण हा प्रयत्न. बरं, एवढं सगळं म्हटल्यानंतर पुढे रामदास कदम काय म्हणतायत, कोकणातला मराठी कुणबी सर्टिफिकेट घेणार नाही, मराठा कुणबी सर्टिफिकेट घेणार नाही. आणि पुढे जाऊन म्हणतायत आमच्यात रोटी बेटीचे व्यवहार देखील होत नाहीत. रोटी आणि बेटी म्हणजे खानपान आणि लग्न कार्य होत नाहीत, आमच्यात खानपानाचे व्यवहार होत नाहीत. याचा अर्थ कळतो तुम्हाला, आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतच नाही आहोत. आपण स्पष्ट सांगतोय की कुणबी आणि मराठा हे दोन्ही वेगळे आहेत. म्हणजे रामदास कदमांनी स्पष्ट केलं की भविष्यामध्ये ज्यावेळेस मी कधी लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकांना सामोरं जाईल ना, त्यावेळेस पण हेच वाक्य म्हणून दाखवा की रोटी बेटीचे व्यवहार आमच्यात होत नाहीत, त्यामुळे आम्ही कुठलेच व्यवहार करणार नाही तुमच्याशी. रामदास भाई, तुम्हाला 96 कुळी मराठा असल्याचा गर्व असेल तर आम्हाला 96 कुळी मराठा असल्याचा माज आहे. आम्हाला माज आहे, तो मराठा असल्याचा आम्हाला माज आहे, पुन्हा सांगतो. पण मराठा समाजांमध्ये आणि कुणबींमध्ये हे असं भांडण लावून तुम्ही मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वातावरण तयार करताय ना, हे फार गलिच्छ आहे. कोण तुम्हाला बोलायला सांगतंय ह्यात आम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, स्पष्ट कळत आहे इथे. त्यामुळे तुम्ही कुणबी समाजाला जे कमी लेखायचा प्रयत्न केलात, येत्या निवडणुकांमध्ये ज्यावेळेस मतं मागायला जाल ना कुणब्यांच्या घरांसमोर, त्यावेळेस स्पष्ट सांगायचं की मला मतदानच नको. त्यावेळेस आम्ही मानू तुम्हाला, त्यावेळेस पाहू. मग नेमकं हे जे आता जी मोठी उदाहरणं देत आहेत किंवा विधानं करतायत ना, ती तशीच ठेवायची. त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ती ऐकवली जाणार. पुढे तुम्हाला सांगतो, हे समाजामध्ये हे जे विभागायचा प्रयत्न चालू आहे हा अतिशय घाणेरडा आहे. त्याच्यानंतर आता होणार काय माहितीये का, 2 गोष्टी पहा. मराठ्यांचं आरक्षण 50% आतमध्ये बसवा असं जरांगे पाटील म्हणतायत. आणि मागच्या सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी काय केलं, मराठा आरक्षण हे 50% पुढे जाऊन दिलं. म्हणजे 16% वेगळं. महाराष्ट्रात ऑलरेडी 52% आरक्षण चालू होतं, 52 अधिक 16 असं 68% आरक्षण बसवलं आणि लागू केलं.
यांना स्पष्ट माहिती होतं संविधानाचा जर दाखला दिला गेला, कायद्याप्रमाणे पाहिलं गेलं तर 50%च्या पुढे जात नाही. यांना स्पष्ट माहिती होतं आरक्षण कोर्टात टिकणार नाही, कारण आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी तुम्हाला विशेष प्रवर्ग तयार करावा लागतो. आणि प्रवर्ग तयार करण्यासाठी, कारण जर प्रवर्ग तयार करायचा नसेल तर 50%च्या आत बसवावं लागतं. 50%च्या आत आरक्षण संविधानाला मान्य आहे. 50%च्या पुढे जायचंय तर विशेष प्रवर्ग तयार करावा लागणार. प्रवर्ग तयार करण्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. जातनिहाय जनगणना, ज्याचं जितकं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे जेवढी ज्याची संख्या त्या हिशोबाने ते आरक्षण लागू होतं. जातनिहाय जनगणनेचा डेटा आपल्याकडे नाही. त्याच्यानंतर मराठ्याला मागास सिद्ध करावं लागेल, कारण तुम्ही शैक्षणिक आणि नोकऱ्यांच्या बाबतीत जे आरक्षण लागू करताय त्यासाठी मराठा हा शिक्षणामध्ये मागास आहे आणि मराठा हा नोकऱ्यांच्या बाबतीत किंवा आर्थिक बाबतीत मागास आहे. हे राष्ट्रीय मागास आयोगाला तुम्हाला सिद्ध करावं लागणार, त्याचे अहवाल द्यावे लागणार, तेव्हा कुठे हे कोर्ट मान्य करणार. तसा कुठलाही प्रयत्न केला गेला नाही, तसा कुठलाही डेटा दिला गेला नाही. आणि ह्यांनी सरसकट खमंग लोकप्रियतेसाठी 68% आरक्षण घेऊन गेले. आता विचार करा, आरक्षण देणारे तुम्ही आणि वकील पाठवणारे पण तुम्ही. त्यावेळेस कुठले वकील आले होते कोर्टामध्ये? गुणरत्न सदावर्ते, मला वाटतं त्यांच्या धर्मपत्नी असतील तिथे. यांनी कोर्टामध्ये येऊन मराठा समाजाच्या या 50% पुढच्या आरक्षणाला कायद्याचं बोर्ड दाखवलं आणि त्याच्यावर रोख आणली. आता गुणरत्न सदावर्तेंनी हे केलं, हे कायद्याप्रमाणे केलं असं जरी म्हटलं तरी विचार करा काय बुद्धी असते लोकांमध्ये. खरंच तुम्ही ज्यावेळेस एसटी आंदोलनामध्ये उतरता त्यावेळेस एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठाच्या गोष्ट देता, डंके की चोट पे, डंके की चोट पे म्हणता. हेच गुणरत्न सदावर्ते ज्यावेळेस मराठा आरक्षणाला विरोध करतात त्यावेळेस मात्र त्यांचा तो अवतार वेगळा असतो. म्हणजे विचार करा, हे खायचे दात आणि दाखवायचे दात. आणि गुणरत्न सदावर्ते आणि देवेंद्र फडणवीस यांचे कसे किती चांगले संबंध आहेत आता हे महाराष्ट्राला वेगळं कोणीच सांगायची गरज नाही. त्यामुळे आरक्षणावर सोडणारी माणसं देखील तुमची. बरं, आता आरक्षण 50%च्या आतमध्ये बसवाय. चला, आपला हा वकिलांचा जो वकील आपल्या अंगावर तो भागच काढून टाकूया. आपण 50%च्या आतमध्ये बसूया, आम्हाला विशेष प्रवर्गच नको. आता आतमध्ये बसवायचं म्हटलं तर हे राणेंसारखे, हे कदमांसारखी माणसं समाजामध्ये फूट पाडणार. नकोय आम्हाला ते सर्टिफिकेट. म्हणजे समाज म्हणणार आम्हाला 68%वर बसवा, आणि हे असली आणि 68%वर बसायचं म्हटलं तर वकील येणार. म्हणजे तुम्ही दोन्हीकडनं अशा प्रकारे कोंडी करायचा प्रयत्न करताय. म्हणजे द्यायचंय, तुम्ही दाखवताय आम्हाला आम्ही तुम्हाला खायला भरवतोय पण तुम्हाला ते खाता येत नाहीये. इतकं हे सुपीक डोकं हे कुठून येत असेल? या सुपीक डोक्याचा उगम कुठला असेल? एव्हा तुमच्या लक्षात आलं असेल मला नेमकं काय म्हणायचंय. आज EWSचं नाव घेतलं, हे मराठा समाजाच्या तोंडावर पानं पुसण्याचा आणि धुळफेक करण्याचा प्रकार मला दिसतो. आणखी तुम्हाला काही मुद्दे सांगतो, ह्यांचे जे मी काही मुद्दे घेतलेत. कदम आणि राणे तसं पाहायला गेलं तर राजकारणातले एकदम विरोधी, पण ह्या मुद्द्यावर कदम आणि राणे यांच्यामध्ये एवढा ताळमेळ कसा काय जुळू शकतो, हा माझ्यासमोर पडलेला सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न. एवढं ताळमेळ ह्या दोघांमध्ये कधीच नव्हतं. मग मला एक कळत नाही, राजकारणासाठी म्हणजे सरकारांचा जोर बघा केवढा आहे. राजकारणासाठी काहीही होऊ शकतं आणि ज्यांना नाही पाहिजे त्यांनी ते सोडून द्यावं. मराठ्यांना असं काही कंपल्सरी केलेलं नाही की तुम्ही घ्याच. कदमांना आणि राणेंना कदाचित त्याची गरज नसेल. तुमच्या 100 पिढ्यांचं तुमचं सगळं होऊन झालेलं आहे. मराठ्यांच्या पिढ्या मागास आहेत. आज जवळपास 80% मराठा समाज हा मागासमध्ये येतो, आर्थिक मागासमध्ये येतो. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 3 लाख देखील नाही आहे, अशामध्ये हा मराठा समाज येतो. आणि खरं पाहायला गेलं तर मराठ्यांना माझा हा तोच वारंवार मी हा डायलॉग सांगत असतो तुम्हाला. चुकत असेल तर तुम्ही नक्की सांगा मला की मराठ्यांना हा धुळीचा शाप आहे. चांगलं काही घडायला लागलं की मराठ्यांमधूनच विरोध होणार. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील स्वतः घरातनं व्यंकोजी राजे, हे सूर्याजी पिसाळ वगैरे, अनाजी पंत वगैरे ही माणसं सोडून द्या, आपल्या घरातूनच किती विरोध करतात ते पहा ना. आज समाज बांधव म्हणून एकत्र यायची जेव्हा वेळ आली ते जरांगे पाटील लढा देत आहेत. आज त्यांना इतका वेगवेगळ्या प्रकारे टॉर्चर करून त्यांच्या आंदोलनाची हवा कुठेतरी कमी करावी असा प्रयत्न सरकार का करतंय? आज विरोधी पक्ष सोबत आहे, आज सरकारी पक्ष पण म्हणतोय की आम्हाला आरक्षण द्यायचंय, इतर सारे पक्ष म्हणतात आमचा विरोध नाहीये. मग करा ना कायदा, देशाच्या संसदेमध्ये कायदा करा. जर 50%च्या आत तुम्ही म्हणताय नकोय तुम्हाला कुणबीचं सर्टिफिकेट, मग ते 16% वाढीव करून देण्यासाठी एखादा प्रवर्ग तयार करा, आयोगाकडून सिद्ध करून द्या ना पटपट.
कुणी अडवलंय तुम्हाला? आम्ही आहोत तुम्हाला सपोर्ट करायला. आणि मग तसं नाही होते ना तुमच्याच्याने, तर मग काय करा, कमीत कमी ते 50% जे बसवायचा प्रयत्न करताय ना, तिथे तरी खोडा घालू नका. एवढीच मराठा समाज बांधव म्हणून आम्ही 96 कुळी नाही, आम्ही 92 कुळी नाही, आम्ही सकल मराठा समाज हा एक आहे. म्हणून आम्ही म्हणतो, एक मराठा लाख मराठा म्हणण्यापेक्षा कोटी मराठा. ह्या फोडाफोड्या करू नका. राणे साहेब, कदम साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती करतो, सकल मराठा समाजाच्या वतीने हात जोडून विनंती करतो. हे हात जोडलेले असतात तोपर्यंत सगळं काही ठीक असतं. हे जोडलेले हात सुटू देखील शकतात. त्यामुळे हात जोडलेले राहतील याची काळजी तुम्ही देखील घ्यावी. आज संभाजीनगरच्या पैठणमध्ये नेमकं काय घडलंय तुम्ही पाहिलं. बॅनरवर पेट्रोल टाकून जाळण्यात आले. जाळपोळीचं समर्थन नाही, पण मराठा समाजाची भावना लक्षात घ्या. काय म्हणायचंय मराठा समाजाला? एवढी वर्ष या मातीसाठी लढलोय, एवढी वर्ष या मातीसाठी लढलोय. एकदा कुठेतरी तो क्षण जुळून येतोय, तो दुग्ध शर्करेचा योग जुळून येतोय. एवढी वर्ष मातीसाठी लढलोय, आता एकदा तरी जातीसाठी लढूया म्हणून एकत्र सारा समाज येतोय. तर कदम साहेब, राणे साहेब, एरवी तुम्हाला कधी साहेब म्हणणार नाही, पण आजच्या दिवशी एक समाज बांधव म्हणून साहेब नक्की म्हणेन. याच्यामध्ये खोडा घालू नका. कुठेही याच्यामध्ये असं ते बॅरियर बनून येऊ नका, अडथळ्याची शर्यत आणू नका. एवढीच तुम्हाला विनंती करतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. एक मराठा लाख मराठा.